खुशी व्यक्त करतो। परंतु हा कार्यक्रम आपल्याला अतिशय वेगाने न्यायचा आहे। आपल्या वतीने या घायाळ हृदय म्हणजे बिल्डिंग हार्टच्या रोगाला पाणी लागतात आणि सानेगुरुजी हे हृदय वत्सल करतो। बऱ्याच वेळाने खूप वेळ घेतात, वेगाने घेत आहोत। तर सर्वप्रथम संस्थेच्या वतीने माननीय अरुण गराडे यांना विनंती करतो की आपण अरुणजी गराडे यांना विनंती डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचं स्वागत करावं। तसंच आजच्या कार्यक्रमाचे सन्मान संस्थेचे इंद्रजित पाटोळे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रजी पागल यांचा स्वागत सन्मान सोहळा करावा। त्यांच्या व्याख्यानाने आपल्याला कार्यक्रमाला शोभा वाढणार आहे असे गुणवंत कामगार बाजीराव सातपुते यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुदामजी भोरे यांचा सन्मान करावा। सुदामजी आहे आश्रय मानव शक्ती संस्था त्याचे अध्यक्ष म्हणून काम करतात। थोरांच्या पाऊलपणा या त्यांच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत। हे महाराष्ट्रातलं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। अनेक साहित्यिकांना ऊर्जा देण्याचं काम केलं आहे। असे जगदीश कदम भारतभरातून डॉक्टर जगदीश कदम यांचा विनंती करतो की आजचे विशेष अतिथी नागराजी पाटील यांचा स्वागत सत्कार करावा। नागनाथ पाटील सर ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य योगानंद फार मोठे आहे। वेळेअभावी आपण थोडक्यात परिचय करून देत आहोत। आज आपल्या या महात्मा गांधी विद्यालयात संपन्न होत आहे आणि साने गुरुजी म्हणजे राष्ट्रीय एकात्मता संवर्धनासाठी भारतीय संतांनी केवळ भक्तीचे मळे पिकवले नाहीत तर आपल्या उपदेशाने भारतीयांच्या मनाची व संस्कृतीची मशागत करून राष्ट्रीय चारित्र्य घडवले। राष्ट्रीय चारित्र्य घडवणारे सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात आपण व्याख्यानाने करणार आहोत। तर आपल्या यांना विनंती की आपण त्या ठिकाणी साने गुरुजी आईच्या संस्कारातून घडलेले साने गुरुजी तर साने गुरुजींचं दर्शन आपल्या आज या ठिकाणी श्यामची आई गौरव सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथी विशेषतः ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तह्यात अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्व पुरस्कार्थी, शिक्षक वृंद, विद्यार्थी बंधू भगिनींनो, जगामध्ये आतापर्यंत अनेक कवींनी आपल्या आईबद्दल भरभरून लिहून ठेवलेले मित्र, परंतु साने गुरुजींनी आईबद्दल जे काव्य लिहिलेले तेवढी उत्कटता दुसऱ्या कुठल्याही काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही। अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरीचा ह्या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते सामर्थ्य साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामच्या ह्या पुस्तकामध्ये असं आम्हाला वाटतं। काही लोक रक्ताची शाई करून लिहितात, परंतु साने गुरुजींना विचारलं, गुरुजी तुमच्या जीवनामध्ये आईने माझ्या जीवनामध्ये फुलपाखरावर प्रेम करायला शिकवलं, गाय गुरावर प्रेम करायला शिकवलं, झाडामाडावर प्रेम करायला शिकवलं। स्वतःच्या मुलाचं कोणी कौतुक करेल पण दुसऱ्याच्या मुलाचं तितक्याच प्रेमानं कौतुक करावं ही ह्या आईची शिकवण होती। जीवनामध्ये काम करत असताना समाजसेवा करायची म्हणजे काय करायचं तर रस्त्याने चालताना दगड उचलावा, रस्ता झाडावा, फुलझाडे लावावी, गोड बोलावं, दुसऱ्याबद्दल रडणाऱ्यांचे अश्रू पुसावेत ही शिकवण त्यांच्या आईची होती। एकदा नेहमीप्रमाणे श्यामला आईने आंघोळ घातली आणि सांगितलं की जा फुले तोडून आण देवघरामध्ये। तेव्हा श्याम म्हणाले की आई माझे पाय ओले आणि जर पायाला तसाच गेलो तर पायाला चिखल लागेल, माती लागेल,
तेव्हा तुझा पदर खाली ठेव, मी पाय पुसतो आणि मग फुलं घेऊन येतो. आईनं पदर खाली ठेवला, पाय पुसले, श्याम फुलं घेऊन आला. फुलं घेऊन आल्यानंतर आई म्हणाली, श्याम, पायाला माती लागू नये म्हणून जशी काळजी घेतोस ना, तशी मनाला सुद्धा माती लागणार नाही याची सुद्धा काळजी घे. छोट्या छोट्या उदाहरणांमधून आईने श्यामवर किंवा साने गुरुजीवर खूप संस्कार केलेले आहेत मित्र. माणसाच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येतच असतात आणि श्यामच्या आईला काळाने ओढून नेलं आणि आयुष्यभर ज्या मातेनं दुःख भोगलं, कष्ट सोसलं, त्या आईची आपण म्हातारपणी सेवा करू ही जी इच्छा होती साने गुरुजींची ती अधुरीच राहिली. आईची सेवा करण्याचं भाग्य जरी त्यांना लाभलं नसलं तर आईच्या ममतेने त्यांनी अनेकांची सेवा सुरू केली. उदाहरण द्यायचं झालं तर छात्रालयामध्ये एक विद्यार्थी आजारी पडला, त्याला जुलाब होत होते. आईच्या मायेने त्यांनी त्याच्या मलमूत्राची सफाई केली. त्याचबरोबर एक नोकर होता तिथं काम करणारा, तो सुद्धा गंभीर आजाराने खेळलेला होता. गुरुजीने त्याला उचलून आपल्या रूम मध्ये आणलं, त्याचे मलमूत्र साफ करायचे, त्याचे हातपाय दाबायचे, असं खूप काम साने गुरुजींनी त्या ठिकाणी केलेले आहे. गुरुजींनी शाळेच्या परिसरात बागा फुलवल्या, मुलांची मने सुसंस्कृत केली. जीवनामध्ये जे जे सुंदर आहे ते सारं काही मुलांना दोन्ही हाताने गुरुजींनी भरभरून दिलं. सूर्य जर शोषून घेई अनेक पटते जगासे देई, या ज्ञान गुरुजींनी आपण कमवलेलं सारं धन विद्यार्थ्यांना वाटलं. साने गुरुजी दीनदुःखितांचे मित्र होते, गरिबांचे कैवारी होते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच समाजाने हरिजनांना उदारतेने वागावे यासाठी त्यांनी पंढरपूरचं मंदिर खुलं करावं यासाठी आमरण उपोषण केलं आणि काही शतके हरिजनांना बंद असलेली विठ्ठलाची दारे उघडी केली आणि एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केलं. अशा पद्धतीचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेले मित्र. रोजच्या व्यवहारात सामाजिक विषमता समूळ नाहीशी झाली पाहिजे यासाठी त्यांनी मोठं आंदोलन केलं. 1938 साली निसर्गाच्या कृपेमुळे शेतीचं नुकसान झालं होतं, त्यामुळं शेतसारा माफ होण्यासाठी सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधीची हत्या झाल्यानंतर त्यांचा खूप उद्वेग आला. संकुचित राजकारण आणि चुकीच्या वागण्यामुळे ही घटना घडली असं त्यांना वाटलं आणि 21 दिवसाचं उपोषण करून जातीयता नष्ट करा असा मंत्र त्यांनी सर्व समाजाला दिला. साने गुरुजींनी एकूण 113 पुस्तके लिहिली, त्यातील बहुतांश पुस्तके त्यांनी तुरुंगामध्येच लिहिली. म्हटलं श्यामच्या हे पुस्तक सुद्धा त्यांनी तुरुंगामध्येच लिहिलं. बऱ्याच वेळा अनेक साहित्यिक पुस्तकं लिहितात, ती कशी विकली जातील, कसा त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं काम प्रत्येक जण करत असतो. साने गुरुजींनी एवढी पुस्तके लिहिली. साने गुरुजी जेलमध्ये असताना एक घटना अशी घडली होती की त्यांच्या बरोबर बरेचसे कैदी होते. कैदी हे स्वातंत्र्यासाठी भाग घेतला म्हणून इंग्रजांनी टाकलेले ते कैदी होते त्या ठिकाणी आणि गुरुजींच्या जवळ ते कैदी येऊन रडत बसले. गुरुजींना कळालं की काय प्रॉब्लेम आहे, काय कळाना. गुरुजींनी विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे गुरुजी आम्ही जेलमध्ये आहोत, आमच्या घरच्यांना अन्नच खायला नाही, काय करायचं. गुरुजींनी त्यांच्या वही आणायला सांगितली. वही आणली, रात्रीमध्ये एक पुस्तक लिहून काढलं आणि भावाला सांगितले की वही नेऊन दे प्रकाशकाकडे आणि त्यांना त्यांच्याकडून 50 रुपये घे आणि हे प्रकाशित करायला सांग आणि त्या 50 रुपयाच्या 10 लोकांना 5-5 रुपयाच्या 10 पुढे कर आणि ह्या प्रत्येकाच्या घरी पोहोचव, त्या लोकांना त्यातून अन्न आणता येईल. अशा पद्धतीचं छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. विनोबा भावे आणि ते एकत्र धुळ्याच्या जेलमध्ये असताना विनोबा भावे गीतेवर प्रवचन करायचे. ते प्रवचन ऐकताना साने गुरुजींना असं वाटलं की प्रवचन आता आपण आणि कैदी एवढेच ऐकते, सर्व समाजापर्यंत जर विनोबा भावेंचं प्रवचन गेलं तर निश्चितच त्याचा समाजाला वेगळा संदेश जाईल आणि एक संस्कार घडतील. आणि मग साने गुरुजींनी प्रवचन चालू असताना ते पूर्ण प्रवचन लिहून काढायचे आणि ते प्रवचन लिहून त्याचं पुस्तक बनवून आज आपल्याला ते गीताच्या रूपेमध्ये वाचायला मिळत आहे. मित्र, छात्रालयामध्ये असताना गुरुजींनी एक वेगळा प्रयोग केला होता. आज आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, नुसतं अमेरिका टाकलं तर आपल्याला अख्ख्या अमेरिकेची माहिती मिळते, पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. मग गुरुजी दररोज संध्याकाळी 6 पानं लिहून काढायचे. विज्ञान, जगातली माहिती, सायन्स, इतिहास, भूगोलातली माहिती, जी माहिती तुम्हाला नाही ती 6 पानं लिहून काढायची आणि त्या बोर्डवर सकाळी 6 वाजता लावायची. सगळ्या विद्यार्थ्यांना जगामधल्या चाललेल्या घडामोडी आणि तिथलं ग्रह ताऱ्यापासून सगळे ज्ञान मिळायचं. असं त्यांनी 200 दिवस केलं होतं. 200 दिवस रोज 6 पाने लिहून काढणारा शिक्षक कदाचित ह्या पृथ्वी तलावरचा मला वाटतं निश्चितच पहिलाच असेल असं मला वाटतं. नीट बारकाईने जर अभ्यास केला आपण तर 173 पुस्तकं जरी गुरुजींनी लिहिली असली तरी ज्ञानेश्वर महाराजांनी 700-700 वर्षापूर्वी
जगाच्या कल्याणाकरता पसायदान मागितलं होतं आणि गुरुजींनी 90 वर्षापूर्वी 2 कविता केल्या होत्या की बलसागर भारत हो विश्वात शोभून राहो आणि खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. 700-750 वर्षापूर्वी जे ज्ञानेश्वरांनी मागणी केली होती तीच मागणी 90 वर्षापूर्वी मित्र सर्व समाजासाठी साने गुरुजींनी त्या ठिकाणी केलेली होती. एकदा साने गुरुजींकडून आपल्याला काय घेता येईल, नेमकं काय करता येईल आपल्याला, तर साने गुरुजींच्या फोटोला फक्त हार घालून आणि आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही मित्र हो. त्यासाठी आपल्याला साने गुरुजींच्या अंतःकरणातील सहानुभूती, करुणा आणि उत्कटता घेता आली पाहिजे. तरच खरंच साने गुरुजींचं जीवन सार्थक झालं असं म्हणता येईल. बरेचसे विद्यार्थी तिथं विद्यार्थ्यांना संस्काराची गरज आहे. संस्कार म्हणजे नेमकं काय, साने गुरुजी काय वाचायचे, साने गुरुजीकडून काय घेण्यासारखे. साने गुरुजी आईची लुगडी धुवायची, भांडी धुवायचे, सगळी कामं करायचे. आपल्याला नेमकं काय करता, आपण ह्या वयामध्ये आपण आई वडिलांना काय मदत करतो, शेतकरी कुटुंबातून आपण आलेला आपण आपले स्वतःचे कपडे धुतो का, आपला सकाळचा डबा आपण भरतो का, सकाळची बॅग आपण भरतो का, ही कामं आपण केली हे आपल्या स्वावलंबनाचा भाग आहे. तर आपण खरंच साने गुरुजींना आठवतो असा त्याच्यातून मित्र निश्चितच अर्थ होईल. 1932 साली विनोबा भावेंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की धुळे जेलमध्ये त्यांनी ती सगळी गीता त्या ठिकाणी लिहून काढली होती. आता साने गुरुजींचं आईवर खूप प्रेम होतं. आईवर त्यांनी खूप भरभरून लिहिले, आईवर कविता लिहिलेल्या आहेत मित्र. परंतु बऱ्याच कवींनी आपल्या आई डोळ्यासमोर लिहिलेले त्याच्या मी 2-2 ओळी फक्त मांडणार आहे, कारण विद्यार्थ्यांना ती मेजवानी जास्त महत्वाची वाटते. वेळ कमी आणि आपल्याला पाहुण्यांना ऐकायचा आणि वेळेमध्ये कार्यक्रम संपवायचा. तर आईबद्दल अशोक गुरुबर एक आई देतो मित्र. माय माय पुढे थिटे, माय माय पुढे थिटे, समदे देऊळ राऊळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माझे अजंठा वेरूळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माझे अजंठा वेरूळ. तर कवी अंजुम मोमीन काय म्हणतो, मोठ्या कविता आहेत तेवढा वेळ नाही आपल्याकडं. आई कामाहून येता पोर बिलगली तिला, फुले शोभतात चार, जशी हिरव्या वेलीला, जशी हिरव्या वेलीला, कुणी गाळा कुणी मांडी, जागा पोरांनी घेतली, लाला पाहताना सारी पृथ्वी सरावली, सारी पृथ्वी सुखावली. जितेंद्र लाला काय म्हणतात मित्र, माझ्या जगण्याचं बळ तुझ्या डोळ्याची करुणा, लाख दिव्यांचा महाल आई तुझ्या विण सुना, आली फुलून फुलात गंध लेवून मातीचा, ज्योत जाळाली देवारी जन्म घेऊन वातीचा, ज्योत जाळाली देवारी जन्म घेऊन वातीचा. आईबद्दल खूप समाजाने लिहिले, जगाने लिहिले. वडील काय उपेक्षित राहिला, पण वडिलांबद्दल ऐका ऐका दोस्तांनो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तांनो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. माय हरीन काळीज पिकाच पती अपार, माय हरीन काळीज पिकाच पती अपार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, माय धान्याची हो राणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. अशा खूप कविता खूप कवींनी मोठ्या प्रमाणामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. अशाच वेदना श्यामच्या आईच्या होत्या, अशाच वेदना तुमच्या आईच्या होत्या. साने गुरुजी 21 दिवस सांगितले तरी संपणार नाही. शेवटी एकच सांगेन की ज्याने आपलं शरीर आणि मन समाजासाठी झिजवलं, संत ज्ञानेश्वरांसारखी प्रगल्भ बुद्धी, संत नामदेव आणि संत जनाबा यांच्यातील करुणेचा ओलावा
व संत तुकाराम महाराज यांच्यातील पोटतिडी असा अपूर्व संगम या आधुनिक काळातील ज्या संतांमध्ये होता त्या साने गुरुजी नावाच्या महापुरुषास विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या 2 ओळी ठेवून या ठिकाणी थांबतो की मुक्तमाय होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. जय हिंद. धन्यवाद. 21 दिवस जरी सलग साने गुरुजींबद्दल बोलत राहिलं तरी होणार नाही, परंतु आमच्या बाजारा सातपुते यांनी आपल्या समोर 11 मिनिटांमध्ये कमी शब्दामध्ये भरपूर मोठं असं साने गुरुजींचं दर्शन देताना महाराष्ट्रातल्या अनेक कवींनी आईबद्दल काय लिहिलं तेही आपल्या समोर गेय रूपात गीत रूपात सादर केलं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं. पुणे गेली 30 वर्ष पुणे परिसरामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम घेतले जातात. त्यातला हा एक उपक्रम. त्यातले बरेचसे उपक्रम आहेत, मला सांगायला मला वेळ कमी आहे, परंतु त्यातल्या त्यात आम्ही साहित्य संमेलन घेतो. याच्यातून ग्रामीण भागामध्ये जाऊन संमेलन घेतो आणि त्यातला हा एक भाग की श्याम कसा घडतो, श्याम शोधला पाहिजे. श्यामची आई जिने मुलाला घडवलं आणि जो मुलगा संस्कारक्षम झाला असा त्याचा शोध घ्यावा, हे आम्हाला कोणी सांगितलं तर सर गौपा प्रधान सरांनी, आज ते नाहीत आपल्यात, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गौपा प्रधान सर यांनी ती सूचना केली. त्यानुसार तेव्हापासून हा उपक्रम चालू झालेला आहे. मंचावरील सगळ्यांची नावं घेतली, पण सर्वच मंचावरील मान्यवर मंडळी, समोर बसलेले काही ग्रामस्थ असतील, मान्यवर असतील आणि माझे बालचमू याच्यासाठी म्हणतो की साने गुरुजींना अभिप्रेत असलेला श्याम आहे का नाही याचा थोडासा आम्ही शोध घेतो. याच्यातून हा कार्यक्रम विशेषतः आम्ही शाळेमधून का घेतो की ज्या मुलांना घडविण्याचं काम ती संस्था, ती शिक्षण संस्था करत असते, जी शाळा करत असते, आपण त्या शाळेला निमंत्रण देऊन त्यांना सांगतो की शाळेमध्ये हा उपक्रम झाला पाहिजे. त्या मुलांवर संस्कार करणारे, त्यांना ज्ञानार्जन करणारे शिक्षक त्यांच्या सानिध्यात झालं पाहिजे. ते शिक्षकांचा देखील आम्ही शोध घेतो. संस्कारक्षम शिक्षक की जे मुलं श्याम म्हणून घडवले जातात अशा त्यांचा शोध घेतो आम्ही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे समाजामध्ये असे काही श्याम आहेत आणि ज्या आईने मुलाला घडवलं तो मुलगा सुसंस्कृत झाला, आज तो समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो, त्याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून आम्ही असं एखादं व्यक्तिमत्व बघतो, व्यासंगी व्यक्तिमत्व, की तो शिक्षकच पाहिजे असं नाही, पण आजच्या कार्यक्रमात आपण शिक्षक असलेले निवडले तर तो असा श्याम शोधणं आणि त्याची आई असा उपक्रम, श्यामची आई. मगाशी आपल्याला उल्लेख झाला आमचे बाजीराव सातपुते, त्यांचं व्याख्यान ऐकलं. ते काय व्याख्याते नाही, ते काय शिक्षक नाही, एक सर्वसामान्य कामगार आहे आणि आता कुठे शेती करायला लागलेलं आहे. अशा एका सर्वसामान्य माणसाने तुम्हाला साने गुरुजी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेले, त्याच्यावर मी जाणार नाही. परंतु सर, आज पागल सर, समाजामधली परिस्थिती जर पाहिली, हा उपक्रम काय घेतो आम्ही की आता इकडची परिस्थिती आम्हाला माहित नाही, आम्ही 500 किलोमीटरवर आलो, पण खूप रस्त्यावर मुलं दिसतात आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक रस्त्याने चाललो की मोटरसायकल चाललेली असते, 3-3 सीट बसतात आणि ती मोटरसायकल अशी सरळ चालवत नाही सर, अशी तिरपी करतात, अशी करत ती मुलं जात असतात. त्यांना काही म्हणायला गेलं की मग शिवीगाळ, भांडणं अशी पद्धत. हे सगळं होत असताना असं वाटतं की हा खरंच श्याम आहे का? आज साने गुरुजी असते त्यांना काय वाटलं असतं, साने गुरुजींना असं का केलं, हे सगळं डोळ्यासमोर चिन्ह राहतं. आणि म्हणून थोडासा हा प्रपंच आम्ही मांडलाय की त्यातल्या त्यात श्याम आपण शोधला पाहिजे.
आजकालची मुलं किंवा समोर या सावित्रीच्या लेकी बसल्यात, त्यावेळेला असं वाटतं की घरात आई जेव्हा काही करत असले ना, त्या मुली शाळेत निघाल्या का, आई ग माझी विणी पटकन घाल, माझं दप्तर दिलं का नाही, मला वेळ नाही, माझा डबा दे, सर्व आईला ऑर्डर करत असतात. ही आजची पद्धत, पूर्वीची पद्धत, हा जो बदल झालेला आहे हा थोडासा आम्हाला जाणवतो. आणि म्हणून त्यांना थोडेसे संस्कार दिले जावे हे आम्हाला असं वाटतं. हे करत असताना जर थोडासा विचार केला तर असं मनात येतं, हे कोणी करायचं? आई वडिलांना वेळ नाही सर. आई नोकरीला जाते, बाप नोकरीला जातो आणि मुलाला शाळेत पाठवून देतात. त्याला डबा देण्याऐवजी त्याला म्हणतात, 10 रुपये 15 रुपये घेऊन वडापाव खान तू शाळेत जात असत. आजची ही पद्धत आहे. अशी आई मावशी हसतात बघा, यांना पटलं बरोबर. तर असं हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतं की आई वडिलांना वेळ नाही. मग आई वडिलांना काय वाटतं, थोडं शांत बसा बालकांना, तुमच्यासाठी जे आहे. आई वडिलांना काय वाटतं की आम्हाला वेळ नाही, या मुलांना शिकवायचं कोणी, शिक्षकांनी, त्यांच्यावर संस्कार करायचे कोणी, शिक्षकांनी. म्हणजे आजकाल ही सगळी जबाबदारी बाळासाहेब शिक्षकांवर, त्या शाळेवर येऊन पडलेली. आता शाळेमध्ये जर अशी परिस्थिती असेल, आजची परिस्थिती पाहिली तर मुलं शिक्षकांचं ऐकतीलच असंही नाही. सगळीच मुलं शिक्षकांच्या, आई वडिलांचं जर ऐकत नाही तर शिक्षकांचं काय ऐकतील? आणि म्हणून असं मनामध्ये कधी कधी येतं, ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर एक जास्त वेळ घेणार नाही, परंतु सर आम्ही असा शोध गेलो होतो, एका शाळेचा शोध घेत गेलो. त्या शाळेच्या गेटवर गेलो, बेवडे सर, एका शाळेच्या गेटवर आम्ही गेलो. त्या शाळेच्या गेटवर अशी एक टपरी होती बाहेर, आणि त्या टपरीवर वडापाव होते, तंबाखूच्या, सिगारेटच्या आणि गुटख्याच्या पुड्या लावलेल्या होत्या, अडकलेल्या होत्या. बाई बसलेल्या होत्या. बाईंना विचारलं, अहो इथं का कोण खाते? म्हणजे शाळेतली मुलं काही खातात वडापाव, मास्तर कोणी खातात, आणि मग हे गुटख्याच्या पुढ्या इथलेच कोण खातं? काही शिक्षक खातात, काही मुलं खातात. म्हटलं तुमची मुलं कुठे आहेत? या शाळेत आहे. तुमची मुलं खातात का? काय माहिती, म्हणजे आमच्या पाठीमाग खातात का नाही ते माहित नाही. आणि मग तिथले शिक्षक जर गुटखा खात असतील, तंबाखू खात असतील, सिगारेट पित असतील, मुलांवर काय संस्कार होतील? असं थोडंसं आम्हाला तिथं पाहायला मिळालं. मग म्हटलं, ताई हे सगळं चाललेलं आहे, तुम्ही इथं टपरी लावली, का लावली तुम्ही? तुम्हाला वाटत नाही का मुलं बिघडतील वगैरे? ते म्हटले काय करणार, परवडतच नाही, आमच्या मालकाला पगार कमी. मालक कुठे? या शाळेत आहे म्हणे. मालक या शाळेत आहे, मग कसं परवडत नाही? मग त्यांना फुल पगारी नाही, त्यांना सरकारची मान्यता नाही, थोडा पगार मिळतो, म्हणजे तिच्या त्या वेदना मांडल्या. ही अशी सगळी परिस्थिती. आणि म्हणून असं वाटतं की अशी गेटवर जर टपरी असेल, तिथे गुटखा विकला जात असेल, तर आज साने गुरुजी जर आज असते तर त्यांनी तिथे येऊन धडक दिली असते, त्या टपरीला येऊन धडक दिली असते. आणि म्हणून आम्ही पाठीमागे जे बसलेले असे शिक्षक की जे मुलांवर संस्कार करतात, असे शिक्षक निवडतो. मग सांगितल्याप्रमाणे सगळे शिक्षक जसे नसतात, आमच्याकडं असंख्य शिक्षक आम्ही वाचतो. शिक्षकांनी काय काय कृत्य केलेले. आमचे एक शिक्षक 10 लिटर दूध घ्यायचे, आमच्या खेड नावाचा परिसर, 10 लिटर दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये ते केमिकल टाकायचं आणि त्याचं 150 लिटर करायचं केमिकल टाकून, आणि ते विकायचं. हा जोडधंदा. मग अशा वेळेला असं वाटतं शिक्षक जर असे असतील, आणि म्हणून असे काही शिक्षक आहेत त्यातले चांगले निवडायचे आणि ते समाजासमोर आणायचे. हे जे 3 शिक्षक आहेत ते अशा पद्धतीने आम्ही संस्कारक्षम शिक्षक म्हणून त्यांची निवड केली. श्यामची आई म्हणून आम्ही ज्यावेळेला निवड करतो
त्यावेळेला मुलगा संस्कारक्षम आहे का की नाही. आजकाल वृद्धाश्रम झाले, आई वडिलांना तिकडं सोडलं जातं आणि मुलगा विचारत नाही. फक्त आई वडिलांनी संस्कार केले पाहिजे असे नाही, समाजाचे पण संस्कार होतात आणि म्हणून हा उपक्रम आपण चालू ठेवलेला आहे. मला असं वाटतं खूप उदाहरणं सांगता येतील आपल्याला, विचार ऐकायचे आहेत आज. म्हणजे आज तुम्ही भाग्यवान आहात बरं का मुलांनो, आज भाग्यवान तुम्ही असे आहात की 500 किलोमीटर 500 किलोमीटर अंतरावरून पुण्यावरून पाहुणे आलेले, विचारवंत पाहुणे, ते छान तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, खूप छान मार्गदर्शन करणार आहे. आणि हा कार्यक्रम आम्ही एवढ्या लांब का घेतला. पहिलाच कार्यक्रम आमचा मराठवाड्यामध्ये, हा पहिलाच, म्हणून शांतपणे ऐकून घ्या. उद्या तुमचे सर मला बाहेर बसले, त्यांना मी सांगितलं की सर अंतर उद्या मुलांना लिहायला लावा की कालच्या कार्यक्रमातून तुम्हाला काय समजलं. इतकं ध्यान देऊन तुम्ही ऐकायचं, तुमच्याकडून लिहून येणार आहे निबंधासारखं, आणि परवा दिवशी ते तपासून मग तुम्हाला त्याच्यावर मार्क देणार आहे. तुम्हाला साने गुरुजी किती समजले, कार्यक्रमातून तुम्ही काय घेतलं, तुम्ही आता लिहायची गरज नाही, ध्यान देऊन ऐका. ऐकणार ना सर्वजण ध्यान देऊन, सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आणि आपल्याला आता पुढचे विचार ऐकायचे. मला असं वाटतं बरेचसा उशीर होत चाललेला आहे, आपला कार्यक्रम लवकर संपवायचा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मामा. पुरुषोत्तम सदाफुले हे एक महाराष्ट्राचे सांस्कृतिक मामा अशी म्हणून त्यांची ख्याती आहे. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. टाळ्या वाजवण्यात कुठल्याही प्रकारची कसर करू नका, कारण की टाळ्या वाजवण्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही, परंतु जेवढ्या आवाजात टाळ्या वाजतील तेवढ्याच वेळेची शांतता हे वक्ते बोलतील त्यावेळेस ठेवायची आहे, हे लक्षात असू द्या. सर्वप्रथम आपण आजचा जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे, श्यामची आई सन्मान, श्यामची माता, श्यामची आई सौ शारदाताई धुळेराव बेंबळे आणि श्याम माननीय विजयकुमार बेंबळे श्याम, हा महत्त्वाचा महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार माननीय डॉक्टर श्रीपाद सबनीस आणि इतर मान्यवरांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपले विजयकुमार बेंबळे अभिमान वाटतो. पिंपरगा काजळ या खेड्यात शेतकरी कुटुंबात आपल्या मातोश्री सौ शारदाबाई यांनी दिलेले संस्कारशीलतेचे कार्य राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, बहिणाबाई आणि यशोदा माता श्याम, मान्य श्री विजयकुमार आणि मातोश्री सौ शारदाबाई यांना श्यामच्याही सोहळ्याच्या निमित्ताने सन्मान होत आहे. सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक मान्य विजयकुमार बेंबळे कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अखिल राष्ट्रीय साहित्य संमेलनाचे हयाताध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक मान्य डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रजी बागल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो. हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा क्षण आहे. यानंतर प्रत्येक शिक्षक हा एक नवीन भारताला घडवत असतो. महात्मा गांधी विद्यालय वसमतच्या तसेच अंतर्निहित संगीताताई देशमुख यांना साने गुरुजी शिक्षक प्रतिभा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं. सर्व आहेत त्यांच्याबरोबर सरांचे अभिनंदन. धन्यवाद. विद्यालय माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आसेगाव तालुका वसमत
यांना हा साने गुरुजी शिक्षक प्रतिभा पुरस्कार देण्याची विनंती करतो. त्यांचा परिवारही या ठिकाणी आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून साने गुरुजींचं नावही तुम्हाला माहिती असेल, पांडुरंग सदाशिव साने. आपले पांडुरंग सर सुद्धा श्री चतुर्मुखी विद्यालयात त्यांचं शैक्षणिक योगदान देत आहेत. धन्यवाद सर. यानंतर सुप्रसिद्ध शिक्षक झालीत सर, झालीत संजयजी लोखंडे झालीत. यांचा सन्मान नुकताच झाला. महत्वाचा भाग आता आपल्याला ऐकायचा आहे. तत्पूर्वी आपल्याला प्रत्येक पुरस्काराचे जर मनोगत म्हटलं तर आपल्याला 4 वाजेपर्यंत कार्यक्रम संपणार नाही. मी आमचे पुरुषोत्तम सदाफुले मामा यांना विनंती करतो की आपण पुरस्कारातील शिक्षकांशी हितगुज साधून त्यांचे विचार आपल्या समोर पोहोचवले. माननीय पुरुषोत्तम सदाफुले मामा. वाढवण्यासाठी आम्ही हा प्रचार केला होता, परंतु शिक्षक प्रतिभा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आयोजकांच्या वतीने विनंती, आपलं सन्मानाचं उत्तर देताना कृपया वेळेचं बंधन पाळावं ही कळकळीची नम्र विनंती. कारण की आपल्याला आज ॲडव्होकेट रामचंद्रजी बागल आणि डॉक्टर श्रीपाद फडणवीस यांना ऐकायचं आहे. तर मी कृपया गैरसमज करून घेऊ नये. मी सर्वप्रथम लेडीज फर्स्ट माननीय संगीता देशमुख यांना विनंती करतो की आपण सत्काराला उत्तर द्यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बादल साहेब, प्रमुख पाहुणे माननीय सबनी सर आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे जो हा मला पुरस्कार दिला, त्यासाठी त्यांनी जी माझी निवड केली त्याबद्दल मी या संस्थेचे आभार मानते. साने गुरुजींच्या नावाने हा मला पुरस्कार दिला, याचा मला खूप अभिमान आहे. हा जो पुरस्कार आहे माझ्यावरची जबाबदारी वाढवणार आहे याची मला जाणीव आहे. या सर्व संस्थेनं मला माझी जी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे सर्व आभार मानते. साने गुरुजींचं एक आंतरभारतीय संस्था आहे. मी 2 मिनिटांमध्ये फक्त आंतरभारतीय संस्थेबद्दल बोलते, बाकी सर्वजण तुम्ही साने गुरुजींबद्दल बोलणार आहात. साने गुरुजी फक्त एक संवेदनशील हाळवे एवढंच व्यक्तिमत्व नव्हतं, तर एक ते स्वातंत्र्य सेनानी होते. देशासाठी तुरुंगवास बनलेला होता. कामगार आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी नेहमी लढा दिलेला आहे. आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे. त्यांच्या त्या उपोषणाची सांगता आणि आंतरभारतीचे माजी अध्यक्ष यदुनाथ थत्ते यांचा जो स्मृती दिन आहे 10 मे, हा आम्ही आंतरभारती दिवस म्हणून इतर राज्यामध्ये साजरा करतो. मागील 12-13 वर्षापासून मी आंतरभारतीमध्ये काम करते. आंतरभारतीची स्थापना या साने गुरुजींनी त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली होती आणि नंतर त्याचे पहिले अध्यक्ष माननीय आचार्य भागवत हे पहिले अध्यक्ष आहेत. आंतरभारती ही एक अशी संस्था आहे की जिथं कुठलाही भेदाभेद केला जात नाही. एक माणूस भारतभर जोडला जावा या उद्देशाने ही काम करते आणि त्या संस्थेची मी मागील अनेक वर्षापासून कार्यकर्ती आहे. त्याचप्रमाणे साने गुरुजी कथामाला म्हणून एक महाराष्ट्रामध्ये खूप मोठा उपक्रम चालवला जातो. आता सूत्रसंचालक म्हणाले की साने गुरुजी विद्याश्याम घडला पाहिजे आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये असे उपक्रम राबवले जातात की त्यांच्यावर एक संस्कार परीक्षा घेतली जाते. अशाही परीक्षेचं मी जवळपास 10,000 विद्यार्थ्यांच्या घरामध्ये आमच्या या कथामालेच्या संदर्भातून पोहोचवलेली आहे. एक साने गुरुजींच्या विचारांचा मला प्रसार करण्याची संधी या संस्थेतून दिलेली आहे. त्याबद्दल मी आंतरभारती असेल, साने गुरुजी कथामाला असेल या सर्वांचे आभार मानते आणि आपण मला या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर माननीय पांडुरंग बोराडे. विद्यापीठावरील सर्व मान्यवर ज्यांनी माझ्यावर संस्कार केले या साहित्याचे, ते माझे गुरु आदरणीय कदम सर आणि ज्यांनी मला महाविद्यालयामध्ये हा जो काही माझ्यामध्ये साहित्याचा जो संस्कार रुजवला ते पुढे बसलेले माझे गुरुवर्य आदरणीय मामा जाधव सर, प्राचार्य बहिर्जी स्मारक महाविद्यालय आणि ज्यांच्या शिकवणीसाठी मी माझ्या कॉलेजमधून योगानंद कॉलेजमध्ये जायचो असे माझे आदरणीय दुसरे गुरुवर्य कमलाकर चव्हाण सर
माझी कोरोनामध्ये आई गेली सर, आणि माझ्या आईची जागा घेणाऱ्या माझ्या नंतरच्या आयुष्यामध्ये माझ्या सासूबाई, माझी सौभाग्यवती, माझ्या मुली आणि समोर बसलेले तुम्ही सर्वजण. खरं तर कदम सरांनी फोन केला आणि मी सांगितलं की या पुरस्कारासाठी माझं काय योगदान आहे. ते म्हणे नाही, मी नाव तुमचं घेतलंय आणि तुमची निवड केली. आता हा त्यांचा आशीर्वाद म्हणून मी हा पुरस्कार घेतोय. फक्त तुम्ही एवढं समजा की माझं नाव पांडुरंग आहे आणि ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्यांचं नाव सुद्धा पांडुरंग आहे. म्हणून मी फक्त तुमच्यासाठी तुमचा वेळ घेऊन येतो. तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे. मी आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे एक शिक्षक म्हणून. इंग्रज भारतात आले, त्यांना माहित होतं की आपल्याला किती दिवस राहायचं हे निश्चित माहित नव्हतं. तरी पण त्यांनी भारतामध्ये दीर्घकालीन काही योजना अंमलात आणल्या. त्यापैकीच एक योजना होती, त्यांना संपूर्ण हिंदुस्थान मोजून काढायचा होता. लक्ष देऊ नये का, हे मी तुमच्यासाठी नाही सांगत, मी तुमच्यासाठी सांगतोय, विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. त्यांना पूर्ण हिंदुस्थान मोजून काढायचा होता. त्यांनी विल्यम विम्बल्टन नावाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्यांनी हे काम हातात घेतलं. हातात घेईपर्यंत मध्येच त्यांचं आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट नावाच्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. आजही त्यांची समाधी तिथे आहे. मग राहिलेलं उर्वरित काम जॉर्ज एव्हरेस्ट नावाच्या माणसानं हातात घेतलं आणि त्यांनी संपूर्ण हिंदुस्थान मोजून काढला. आता फक्त तुम्हाला एव्हरेस्ट मसाले माहीत असतील, परंतु जगातल्या सगळ्यात उंच शिखराला नाव ज्या जॉर्ज एव्हरेस्टचं दिलं, तसा एखादा विद्यार्थी माझ्या हातून घडावा, हीच या पुरस्काराच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. संयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणेवरती शिक्षक प्रतिभा पुरस्कार बऱ्याच वेळा मामा बोलत करतात शिक्षकांना आणि त्या इतिहासातून तुम्हाला चांगला योग्य संदेश मिळतो. परंतु ज्यांना सन्मान दिला त्यांचाही मान राखला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना वर्ज करण्यासाठी विनंती केली. या कार्यक्रमात माननीय मुजाजी लोखंड यांनी वेळ वाचावा म्हणून मी काही बोलणार नाही, माझे आभार माना असे म्हणून त्यांनी संदेश दिलाय. एकदा जोरदार टाळ्या त्यांनी आपल्या सर्वांचे 5 मिनिटं वाचवलेले आहेत. यानंतर या कार्यक्रमाचे जे मुख्य आकर्षण आहे माननीय विजय कुमार भेंबडे, ज्यांना आज शाम म्हणून सन्मानित करण्यात आलं, तर त्यांना विनंती. मस्के सरांनंतर मी बेंबडे सरांना विनंती करतो. जरा ओव्हर स्पीड जाताना थोडासा बायपास झाला, त्यांनी समजून घ्या. आदरणीय श्रीनिवासी मस्के विचार साधना पुरस्कार. बरेच वेळा शिक्षक म्हटलं की आपल्याला वाटतं की आता 45 मिनिटं आगे थांबणार नाही, परंतु मस्के सर आपल्या अवघ्या 5 मिनिटांमध्ये त्यांच्या विचार साधना पुरस्काराला उत्तर देतील. आदरणीय श्रीनिवासी मस्के. अगदी पत्रिकेमध्ये गेल्या 10 मिनिटाच्या वेळेतच मी मनोगत व्यक्त करणारे सन्माननीय विद्यार्थी, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आईविषयी 5 मोजून 5च मिनिट घेणार आहे. आईविषयी या ठिकाणी सातपुते यांनी काही कविता म्हटल्या. साने गुरुजींचं एकंदरीत चरित्र पाहिल्यानंतर संवेदनशीलता ही कुठंतरी आपल्या मनामध्ये शिरावी. ह्या काम हे संस्काराचं सगळ्या शाळेमधून विद्यार्थ्याप्रती घडत असतं. परंतु हल्ली बहुतांश जर पाहिला तर फार विचित्र परिस्थिती झालेली आहे. एक शायर म्हणतो, माँ की दुआ खाली नहीं जाती, माँ की बददुआ भी टाली नहीं जाती. माँ की दुआ खाली नहीं जाती, माँ की बददुआ भी टाली नहीं जाती. माँ बर्तन मांजकर पालती है 4 बच्चों को. माँ बर्तन मांजकर पालती है 4 बच्चों को, लेकिन 4 बच्चों से एक माँ पाली नहीं जाती. लेकिन 4 बच्चों से बेंबडे सरांसारख्या सज्जन माणूसांनी त्यांच्या आईची सेवा ते करतात आणि मामा अशा माणसांना निवडून हे सगळं उठाठेव करतात. गावगाव खेडेपाड्यामध्ये जाऊन अशी
माणसं शोधून हे खऱ्या अर्थानं मूल्यवर्धित करणारं काम आहे। आणि त्यामुळं या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये बघा, आज 3G 5Gचा जमाना आहे, परंतु माताजी, पिताजी आणि गुरुजी या जीला घेऊन सोबत गेल्याशिवाय या 3G 5G आणखी 8G होतील, 10G होईल, त्याला काही महत्व राहणार नाहीये। आणि म्हणून शिक्षक हा अत्यंत महत्वाचा घटक आहे। किशोर नावाचं मासिक आहे, संपूर्ण शाळेमध्ये महाराष्ट्र पुस्तक साहित्य मंडळ जे आहे त्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचं ते मासिक आहे। त्या मासिकामध्ये माझी गुरुजी नावाची कविता सप्टेंबर मध्ये प्रकाशित झाली होती आणि ती महाराष्ट्रभर अनेक विद्यार्थ्यांनी त्याचे प्रतिसाद दिला होता, फोन आले होते। ती कविता या ठिकाणी होती की गुरुजी काय असते। साने गुरुजींचं स्मरण आपण करत असताना, नसते ती वर्ग खोली तो रे थवा पाखराचा, नसते ती वर्ग खोली तो रे थवा पाखराचा, शब्द दाणे पेरतो तो बाप होतो लेकराचा, शब्द दाणे पेरतो तो बाप होतो लेकराचा, घालून मंगण चिंध्या खडखड थांबवितो। मला फार अभिमान वाटतो की या ठिकाणी मला शिकवलेले माझे गुरुवर्य आदरणीय नागनाथ पाटील सर, ज्यांनी कॉलेजला मला शिकवलं, दुसरे गुरुवर्य माझे कदम सर, जगदीश कदम सर, हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान स्वीकारत असताना मला अतिशय आनंद या ठिकाणी होतो आहे। नाही तर शाळेत लेकरे कसा शिक्षक असावा, नाही तर शाळेत लेकरे फिके फिके रंग होती, नाही तर शाळेत लेकरे फिके फिके रंग होती, रांगेत पडती सरी माती सुगंध भोवती, रांगेत पडती सरी माती सुगंध भोवती, तळपत्या उन्हालाही देऊ सांगावा प्रेमाचा, तळपत्या उन्हालाही देऊ सांगावा प्रेमाचा, जर का हात राहिला पाठीवर गुरुजीचा, जर का हात राहिला पाठीवर गुरुजीचा, वर्ग खोलीचा मोकळा श्वास असतो गुरुजी, वर्ग खोलीचा मोकळा श्वास असतो गुरुजी, वर्ग खोलीचा मोकळा श्वास असतो गुरुजी, कुठे कोणत्या व्याख्येत सांगा बसतो गुरुजी, कुठे कोणत्या व्याख्येत सांगा बसतो गुरुजी। अशा या भोवतालामध्ये आईचं स्मरण होत आहे। श्यामची आई श्याम साने गुरुजी या सगळ्या वातावरणामध्ये जी आई आहे, आई माती आणि बाई, आई माती आणि बाई या विषयीची एक रचना आपल्या समोर ठेवतो आणि थांबतो। प्रत्येक स्त्रीला माहेर फार जवळचं वाटतं। एखाद्या म्हाताऱ्या स्त्रीला देखील जर कोणीतरी माहेरचा माणूस न्यायला आला की ती पटकन निघते, सगळं काम घरचं सोडून देत असते। म्हणून माहेर नावाची ही कविता, माईच्या ग हाताची चटणी भाकर, माईच्या ग हाताची चटणी भाकर, सासर ते सासर माहेर ते माहेर, उन्हाच्या हातात माय सावलीची जागा, उन्हाच्या हातात माय सावलीची जागा, सार उण घे बाई दुखऱ्या भेगा, उरफाटा दिस कर कष्टान नादर, सासर ते सासर माहेर ते माहेर, कवळी बाभुळ उन्हान सुकली वतळात रोजच, नवी कच्छी ढिपणी धुपटण घरभर मारते फुंकर, सासर ते सासर माहेर ते माहेर। आणि या अखेरच्या ओळी मधले आलेले पाठीमागा आमचे वाघ सर, वाघ उभा आहे पाठीमाग, आणि त्यामुळं अखेरच्या ओळी अशा आहेत। प्रत्येकाने हे अनुभव घरामध्ये घेतलेला आहे। आपण लहानपणी बघा, लहानपणी आपल्या आईची वडिलांची चप्पल बूट पायामध्ये घालून, छोटे छोटे पाय असतात आणि घरभर फिरत असतो, मोठे बूट असतात, चप्पल मोठी असते, त्या आशाच्या ओळी, चिमुकल्या पायात फिर घरभर जोड
चिमुकल्या पायात फिरे घर भर जोडा, तिच्यासाठी झाला बाप तू बडूक घोडा, उमळते हुंदका डोळ्याला पाझर, सासर ते सासर, माहेर ते माहेर. आणि बघा या सगळ्या भोवतालामध्ये सगळं काही बदलत चाललंय, परंतु साने गुरुजी का आपल्याला गरजेचे आहे या सगळ्या याच्यामध्ये, कारण उद्या कदाचित यायचा जमाना येईल, खूप मोठी प्रगती होईल. सकाळीचा नाश्ता पृथ्वीवर करतील, दुपारचं जेवण त्या ठिकाणी चंद्रावर जाऊन करायला लागतील, अशा पद्धतीची सिस्टम उद्या येईल. घराला कोणत्या याला पायऱ्या राहणार नाहीत, इमारतीला पायऱ्या राहणार नाही, त्याला डायरेक्ट लिफ्ट राहील, लिफ्टही राहणार नाही, त्याला डायरेक्ट तबकड्याने त्या घरावर लँड होतील. अशाच एका तबकडीमध्ये, अशाच एका घरामध्ये एक माणूस ड्युटीला जायला निघालेला आहे आणि तो 10व्या मजल्यावरून त्याची ड्युटी आहे 15व्या मजल्यावर कुठेतरी दूर त्या ठिकाणी तबकडीत बसून तो निघालेला आहे. आणि निघाल्यानंतर त्याच्या घरामध्ये त्याची आई मरण पावलेली आहे. त्यावेळेस तो आईचा अंत्यविधी करायला थांबणार नाही. त्यावेळेस तो आईचा अंत्यविधी करायला थांबणार नाही. म्युन्सिपाल्टीला फोन लावेल आणि आईचं प्रेत घेऊन जायला सांगेल. म्युन्सिपाल्टीवाले येतील, आईचं प्रेत घेऊन जातील आणि त्याची राख असलेली अस्थी घरामध्ये आणून देतील. जर अशा प्रकारची प्रगती होणार असेल आणि संवेदनशीलता कुठेतरी गोठत जाणार असेल तर याचा विचार या ठिकाणी आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या साने गुरुजींच्या माध्यमातून साने गुरुजी जर खऱ्या अर्थानं आपण समजून घेतले, अगदी बालवयापासून समजून जर घेतले तर नक्कीच आपली संवेदनशीलता कुठेतरी जागी राहील आणि मायबापाची सेवा करण्याचं भाग्य पुण्य आपल्याला लाभेल. या एवढा मोठा साने गुरुजींच्या नावाचा विचार साधनेचा पुरस्कार या ठिकाणी पुण्यासारखी एखादी मोठी संस्था या ठिकाणी माझ्यासारख्या एका छोट्याशा शिक्षकांना देते आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि हा अत्यंत सन्मानपूर्वक या पुरस्काराचा मी स्वीकार करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एकच फक्त दुरुस्ती करतो. सर म्हटलं की पाठीमागे भाग आहे, तर मी नावाचा भाग आहे. मी काही कोणाला त्रास देणार नाही, आम्ही तसं जाणार आहे या ठिकाणी. तर मी पाठीमागे नसून पाठीशी आहे आणि बुट्ट्या पण नाही आहे. महाराष्ट्रामध्ये बुट्ट्याचं जरा थैमान वाढलेलं आहे. आपल्याला जरा धावता प्रयोग का करायचा आहे, तर आपल्याला आयोजकांना, सर्व मुख्य वक्त्यांना, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांची काळजी आहे. आपल्या कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त विचारधन मिळावं. अतिशय धन्यवाद सर. तसं शिक्षक असल्यामुळे आपण पाठीशी वाघ असलं तरी तो थांबणार नाहीत, आम्हाला माहिती होतं, काय हरकत नाही. त्यानंतर आई श्याम, म्हणजे आईचा श्याम आणि श्यामची आई दोन्ही आहेत. त्याच्या वतीने आजचा जो श्याम आहे माननीय विजय कुमारजी बेंगडे यांना विनंती करतो. आणि यांना मला सांगायची जरूरत पडणार नाही की आपण थोडक्यात कारण की ते मुख्याध्यापक आहेत. धन्यवाद. नमस्कार. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने जो हा श्यामची आई पुरस्कार त्या ठिकाणी वितरण झाला, आमचं मन पूर्ण आलं, आमच्या आईचं मन पूर्ण आलं. त्या ठिकाणी आमचे प्रेरणास्थान प्राचार्य नागनाथ पाटील सर आणि डॉक्टर जगदीश कदम सर याची प्रेरणा सतत आमच्या पाठीशी होती. आणि खरोखरच त्यांनी मला जेव्हा 2 महिन्याखाली सांगितलं सर असं असं आहे, सरांचा माझा 2 वर्षापासून संवाद होता, थोडीशी 2 मिनिट घेतो फक्त, म्हणजे आईची घटना मला सांगते. कारण खरोखर तुम्हाला सांगतो, कोरोना काळामध्ये माझ्या आईला कॅन्सर झाला. 21 मे 2020 या दिवशी कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तिथून आम्ही आमच्या उपचाराला सुरुवात केली. आमची बहीण इथं सविता बेंबडे बसलेली आहे, आमचे वडील इथं बसलेले आहेत आणि आमचे मित्र डॉक्टर कमलाकर चव्हाण या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना सगळं माहिती आहे. आणि आमच्या कमलाकर चव्हाणांनी जो लेख लिहिला तो लेखामध्ये संपूर्ण वृत्तांत आलेला आहे, त्यामुळे मी त्यात जास्त बोलत नाही. परंतु कॅन्सरची परिस्थिती अशी होती की
जेव्हा कॅन्सर झाला त्याच्या अगोदर माझ्या आईचं वय 78 वर्ष आहे सर. त्यापूर्वी माझ्या आईने कधीच गोळी खाल्ली नव्हती, की कसल्याच प्रकारचं औषध केलेलं नव्हतं आणि तिला कधीच गोळी लागली नव्हती. पण जेव्हा माझी आई बहीण आणि आम्ही आमच्या आईला लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर या ठिकाणी तपासण्यासाठी गेलो आणि त्यावेळेला सोनोग्राफी करायची होती आणि ते औषध लिक्विड टाकून दिलं, तेव्हा आमची आई रडत होती की हे औषध आता मी कसं पिऊ. आमच्या बहिणीने आम्ही सांगितलं, मला रडू येते अक्षरशः, की ते तिला प्यायला लावलं आम्ही आणि 21 तपासण्या आमच्या आईच्या केल्या. 21 तपासण्या केल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर अजय बुनपाळे त्यांचं नाव आहे, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की यांना 27 केमिओ घ्यावे लागतील. सर आम्ही 27 केमिओ घेतले. केमिओ घेत असतानाची अवस्था अशी होती की ते आम्ही डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. आज जी माझी आई समोर बसते आहे, तिला केस आहेत, नख आहेत. त्या काळामध्ये माझ्या आईचे संपूर्ण केस गेलेले होते, नख गेले होते आणि अतिशय जेवण संपूर्ण सोडलेलं होतं. अक्षरशः मराठी जगावं हा प्रश्न आमच्या आई समोर होता. पण माझ्या बहिणीने, माझ्या वडिलांनी आणि आम्ही आमच्या आईला आत्मविश्वास दिला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हा शब्द दिला आणि त्या पद्धतीने आम्ही त्याचा ट्रीटमेंट केला, उपचार केले, 28 रेडिएशन केले आणि हे सगळे उपचार करत करत 5 वर्षाचा काळ झाला. जगदीश कदम सरांना माहिती आहे, वेळोवेळी महिन्याला मी त्यांना अपडेट सांगत होतो आणि हे सगळं सांगत असताना सरांच्या विशेषतही त्यांनी मला सांगायचे, समदुःखी आम्ही होतो आणि ही वेदना आम्हाला समजत होती. त्या वेदनेतून सरांच्या पत्नी गेल्या त्याचंही दुःख आमच्या हृदयामध्ये होतच आणि आमची आई वाचली त्याचं मला हमेशा सर प्रेरणा देत होते. वेगळे सर तुम्ही छान करताय, तुमची आई वाचवताय, हा अभिमान आहे मला. माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला, माझ्या मित्रांनी मला पाठिंबा दिला आणि हे सगळं आम्ही करत गेलो आणि आज 78व्या वर्षी सुद्धा माझी आई जिवंत आहे याचा मला स्वाभिमान आहे. सदाफुले मामाचा अभिमान वाटतो की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या आईची दखल घेतली तरी आणि माझ्या आईला श्यामसेवा पुरस्कार राज्यस्तराचा दिला. त्यामुळे माझ्या आईचं आयुष्य नक्कीच 2 वर्ष तरी वाढल्याशिवाय राहणार नाही. खरोखरच या प्रतिष्ठानचे मी मनापासून आभारी मानतो. कारण या ठिकाणी सर शाळेमध्ये असताना माझी आई मी 5वीच्या वर्गाला असताना गाव आणि घर सोडलं होतं. माझे वडील होते, मला छत्रपती शिवाजी हायस्कूल शारदानगर सगरोळी या शाळेमध्ये वसतिगृहामध्ये ठेवलं होतं आणि साने गुरुजी या ठिकाणी साने गुरुजींच्या पूर्ण पुस्तकाचं पारायण मी केलेलं आहे. कारण शाळेमध्ये माझ्या साने गुरुजी कथामाला चालायची सगरोळीच्या शाळेमध्ये आणि 5 वर्षे साने गुरुजींच्या कथा मी त्याही काळात सांगत होतो. आजही माझ्या शाळेमध्ये मी विद्यार्थ्यांना साने गुरुजी काय असतात आणि श्याम काय होता हे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो आणि श्याम घडवण्याचं काम माझ्या हातून होतं. माझी सेवा 29 वर्ष झाली. माझ्या हाताकडून असे छोटे छोटे 8वी 9वी 5000 मुलं मुली माझ्या हाताकडून गेले आणि अनेक श्याम या ठिकाणी घडवण्याचं काम मला या ठिकाणी भेटलेलं आहे. असो या ठिकाणी मला संयोजकांनी वेळ दिला, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोगाचे आभार मानतो आणि यानंतर मी एक विनंती करतो आयोजकांना की आमच्या कमलाकर चव्हाणांनी लिहिलेला लेख या ठिकाणी आमच्या आईला प्रदान करण्यात यावा ही विनंती मी त्यांना करतो. एवढीच विनंती. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तो लेख प्रदान करेपर्यंत जो वेळ आहे तो आपल्याला वाया घालवायचा नाही. अतिशय सुंदर असं विजय कुमार ढोंबळे यांनी कृतज्ञता व्यक्त आपल्या माता पित्याची सेवा करायला हवी. आज ढोंबळे सरांनी कॅन्सरग्रस्त आईला कॅन्सरपासून बाहेर काढून आईला पुनर्जन्म देणारा हा मुलगा म्हणून हा श्यामची आई पुरस्कार घेण्यास प्रतिष्ठित प्राप्त आहे. धन्यवाद सर. यानंतर बेंबळे साहेबांच्या नंतर या कार्यक्रमाचे प्रमुख श्रीपादजी सबनीस, सुदाम बोरे, जगदीश कदम, पुढे बसलेले आमचे मार्गदर्शक कमलाकर चव्हाण, मामा जाधव आणि पुरस्कार विजेते या सगळ्यांचं अभिनंदन. विद्यार्थ्यांनो थोडं लक्ष इकडे द्या. तुमच्यापैकी किती जणांना आई नाही? हात वर करा बघ. किती जणांना आई नाही? सुखी आहात तुम्ही. किती जणांना वडील नाही? ज्यांना ठेवा हात खाली. ज्यांना आई आणि आई नसते त्याचं दुःख काय असतं हे त्यांनाच कळतं.
ज्यांना वडील नसतात त्याचं दुःख काय असतं त्यांनाच कळतं. आई आणि वडील दोघंही हाताचा पाळणा करून आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आपले सगळे हट्ट पुरवलेले असतात. ते स्वतः फाटके कपडे घालतात, फाटकं धोतर असेल, फाटकी विजार असेल, फाटकं लुगडं असेल, ते स्वतः फाटक्या अवस्थेत राहतात. पण आपल्या मुलांना नवीन दप्तर मिळावं, नवीन पुस्तके मिळावीत म्हणून जीवाचा आटापिटा करतात. जेव्हा आई वडील असतात तेव्हा त्यांची किंमत आपल्याला वाटत नाही. ते काही काम सांगितलं, काही सूचना केल्या की आपल्याला अवघड वाटतं. पण इतकं वय होऊन सुद्धा आमचं जेव्हा आमची आई नसते, वडील नसतो, तेव्हा पोटामध्ये फार मोठा खड्डा पडतो, अंग शहारून येतं, अंगावर काटे येतात. हे आई वडिलांचं प्रेम आपल्याला मिळतं. आपण लहानाचे मोठे होतो. पशु प्राणी सुद्धा आई वडिलांच्या विना चालू शकतात. पण आपण आई वडिलांच्या शिवाय चालू शकत नाही, बोलू शकत नाही, बसू शकत नाही. इतके अनंत उपकार आपल्या आई वडिलांची आपल्यावर आहेत. म्हणून मला 5च मिनिट दिलेले आहेत. तुम्हाला एकच कळकळीची विनंती, तुम्ही जेव्हा मोठे होतात तुम्ही तुमची आई वडिलांना कधीच विसरू नका. काळ बदललेले, आई वडिलांना म्हणजे अडगळ वाटायला आलेली आहे. नवीन आता जमान्यामध्ये स्वदेकी होताना मुलीकडचे विचारतात तुमच्याकडे डस्टबिन किती आहे. डस्टबिन म्हणजे आई वडील, कचरा पेटी, अशी अवस्था या नवी संस्कृतीनं आई वडिलांची करून ठेवलेली आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही लहानाचे मोठे झाला, किती वेळा सू केला असेल, तुम्ही किती वेळा शी केला असेल, किती वेळा आई वडील जेवत असताना तुम्ही त्रास दिला असेल. आता तर डायपरचा जमाना, त्या काळात डायपर सुद्धा नव्हता. कशा पद्धतीनं तुमच्या आईनं तुम्हाला सांभाळलं, वडिलांनी सांभाळलं, अंगा खांद्यावर खेळवलं. तुम्हाला नवीन दप्तर पाहिजे म्हणजे वडिलांनी काय कष्ट घेतले असतील, या सगळ्याचा विचार करा. जमाना बदलला, मुलं अमेरिकेत आहेत, मुलं मुंबईला आहेत. मुलांनी आई वडिलांची वाटणी केलेली आहे. ते म्हणतात दादा आई गेली की तू जा, वडील गेले की मी जातो. ही अवस्था, ही शोकांतिका आपल्या संस्कृतीची झालेली आहे. म्हणून असं आपल्या मनामध्ये कदापि विचार येऊ देऊ नका. साने गुरुजींची श्यामची आई मधला श्याम जो आदर्श आहे, तो आदर्श आपल्या घराघरात मनामनात पोहोचावा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही श्यामचे उद्याचे पाईक व्हावेत ह्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.